नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन जज साहेबांना म्हणत असतो, माझ्या आशिराला बेल मिळायलाच हवी माय लॉर्ड. तेवढ्यातच विरोधी पक्षाचे वकील म्हणतात, ऑब्जेक्शन लॉर्ड, त्यांना बेल नको मिळायला. कोर्टात आलेली ही 3 माणसांना काही आमिष दाखवून किंवा त्यांच्यावर प्रेशर टाकून त्यांना कोर्टात असं बोलवलं जाऊ शकतं. लॉर्ड, मला कबूल आहे की ही तिन्हीही माणसं खूप मोठी आहेत, यांचा बाहेर समाजात खूप दर्जा आहे आणि अद्वैत चांदेकर बरोबर यांनी पुढे येणाऱ्या सगळ्या बिझनेसमध्ये त्यांचा काहीतरी फायदा होऊ शकतो. नक्कीच काहीतरी त्यांना मोठा बेनिफिट मिळणार असेल, त्यामुळे ते देखील खोट बोलू शकताय म्हणून त्यांनी अजय चांदेकरांच्या बाजूनेही खोटी साक्षी दिली असावी. मल्ड, आपल्याला जर फायदा होत असेल थोडाफार खोट बोलण्यात काही हरकत नाही मल्ड, त्यामुळे या तिघांनी खोटे पुरावे सादर केलेत असं मी कोर्टाला सांगतोय. तसं बघायला गेलं तर अजय चांदेकरांनी या तिघांच्या विरुद्ध काहीही फ्रॉड केलेला नाहीये, परंतु मोठं गबाळ मिळाल्यानंतर हात मारला. जास्त पैशाची लालूच दिसली की कोणताही माणूस भाळून जातो, तसंच अद्वैत चांदेकरांच्या बाबतीत झालेला आहे. इथून मागे त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारचा फ्रॉड केलेला नाहीये, पण यावेळेस त्यांना मोठी रक्कम दिसल्यामुळे त्यांनी फ्रॉड केला. अगोदरच मिस्टर स्वामीनाथन म्हणाले की अद्वैत चांदेकर इज अ परफेक्शनलिस्ट, कदाचित मिस्टर सार्डनर वरती दरोडा घालण्यासाठी. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मेल्ड, माझ्या अशलासाठी हे दरोडा हा शब्दही वापरू शकत नाहीये. मलजत साहेब म्हणतात, ऑब्जेक्शन सस्टेन, तुम्ही असे शब्दप्रयोग करू शकत नाही, तुम्ही नीट शब्द वापरा. तेवढ्यात समोरचे वकील म्हणतात, पण मुद्दा असा आहे मल्ड, या 3 व्यक्तींबरोबर अद्वैत चांदेकरांनी योग्य व्यवहार केलेला आहे, पण मोठा क्लायंट मिळाल्यावर त्यांनी एक हात मारला असे आरोप समोरचे वकील हे करत असतात. मात्र अर्जुन त्यांना सडेतोड उत्तर देत असतो, अद्वैत चांदेकर सारख्या परफेक्ट प्लान करणाऱ्या माणसाला या गोष्टी काय अशक्य नाही मेलॉर्ड. एखादी चोरी करणं आणि ती लपवणं हे काही शक्य नाही. आता मिस्टर सारडा एवढे नामांकित माणूस आहे आणि त्यांनी ती सगळी ज्वेलरी चेक केली म्हणून त्यांच्या लक्षात आलंय, नाही तर ते साध्या सरळ माणसांच्या आता लक्षातही येणार नाही. दुसरी वकील जेव्हा हे सगळे बोलत असतात तेव्हा चांदेकर घराण्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर रोहिणी आणि राहुल एकदम खुश होत असतात. रोहिणी म्हणत असते, आता अद्वैत खर तोंडावर पडणार आहे, आता याला काय कोणी वाचवू शकत नाही. वकील म्हणतात, मेलॉर्ड, आतापर्यंत ज्या गोष्टी होत आल्या नाहीत त्या यापुढे होणार नाहीत, असं शक्य नाही हो. जर मोठी रक्कम दिसते तर कोणाचंही मन भाळून जाऊ शकतंय मेलॉर्ड, कोणीही पिघळू शकतंय. आतापर्यंत अद्वैत चांदेकरांनी फ्रॉड केला नाही म्हणून यापुढेही ते करणार नाहीत असंही होणार नाही मेलॉर्ड. पैसाही जशी चांगली गोष्ट आहे तशी ती वाईटही गोष्ट आहे. भल्याभल्यांना चुकीच्या मार्गी लावलेला आहे, भल्याभल्यांना त्याची चव लावली आहे त्यांनी, आणि इथे घडणार नाही असं अशक्य नाहीये मेल. जेव्हा पोलिसांनी अद्वैत चांदेकर यांच्या ऑफिसवरती धार टाकली तेव्हा त्यांना या हियांच्या देवाणघेवाणाच्या कुठल्याही पावत्या मिळालेल्या नाहीये, जो की एक खास मेन पुरावा असतो. जो पुरावा पोलिसांना तिथे मिळालेला नाहीये त्याने कशावरून सिद्ध होत मेल की ते हिरे त्यांनी इथून घेतले आणि ते हिरे बदली करण्यात आले. जर तिथे काही पुरावेच नाहीये यांनी हियाच्या वेंडरकडून हिरे घ्यायचे तर मग हे सहजच कळतं की हे सगळे हिरे यांनी नकली वापरलेले आहेत आणि हा सगळा यांनी सोचून समजून केलेला प्लान होता. राहुल रोहिणीला गपचूप सांगत असतो, पावत्या मिळतील तरी कशा ममा, त्या पावत्या मी गायब करून माझ्याकडे तर ठेवलेल्या आहेत. आता काही जरी झालं तरी अद्वैत काय याच्यातून सुटणार नाही, अद्वैतला इथून सुटायला काही मार्गच नाहीये. तेवढ्यातच वकील म्हणतात, हे बघा, हे हिरे खोटे आहे, म्हणूनच मग देवाणघेवाणाच्या पावत्या नाही आहेत आणि या हियांची दागिने भरून अद्वैत चांदेकरांनी ते पुढे सरकवले आणि मिस्टर सारडा यांची फसवणूक केली. जज साहेब म्हणतात, अद्वैत चांदेकरांनी हा फ्रॉड केलेला नाहीये, त्याचा एकही ठोस पुरावे यांच्याकडे नाहीये असं मला वाटतं. तुमच्याकडे जेही पुरावे आहे ते आपण काय कोर्टात मान्य करून घेऊ शकत नाही. ठोस पुराव्यांच्या अभावी त्यांना बेल मिळावी असं मलाही वाटत नाही, कारण अशा पद्धतीचा माणूस समोरात वावरत असेल तर कोणाच्याही फसवणूक तो माणूस करू शकतोय, त्यामुळे मी त्यांना बेल काही देऊ
शक्त नाही. तुम्ही ठोस पुरावे आणले असते तर आपण बेलच्या बाबतीत थोडा विचार केला असता, पण या ठिकाणी एकाही ठोस पुरावा नाहीये. एक जरी ठोस पुरावा असता तरी मी कबूल केल असतं, पण मग आता मला ते काही करता येणार नाही. रोहिणी आणि राहुल म्हणत असतात की यांना कुठून आता ठोस पुरावे मिळणार आहेत. सगळे पुरावे तर नष्ट केलेले आहेत आम्ही. आता अद्वैत काही वाचत नाही. आता अद्वैत जेलमधून काही सुटणार नाही. इकडे आभा, संगीता आणि त्यांना खूप टेन्शन होत असतं की आता काय होईल, अद्वैतला पुरावे मिळतील का नाही. तेवढ्यातच तिथे कला येते आणि म्हणते थांबा. कला वेळेतच कोर्टात पोहोचलेली असते. जेव्हा अद्वैत कला बघतो तेव्हा अद्वैतला कला बघून खूप धीर मिळतो की माझी खरी आता येऊन लागलेली आहे. माझी खरी आता माझ्यासाठी पुरावा घेऊन आली असणार आणि ती मला आता नक्कीच वाचवली. या सगळ्यातून जेव्हा कला येते तेव्हा आबांनाही खूप बरं वाटतं की आता कला आलेली आहे. आता ती अद्वैतला नक्कीच सोडवणार. कला अद्वैतकडे बघत असते आणि ती म्हणत असते की अद्वैत, तू काळजी करू नकोस, काहीच टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. ती कोर्टात सांगते, जज साहेब, मी कला अद्वैत चांदेकर यांची पत्नी असं म्हणून ती तिची ओळख कोर्टाला पटवून देते. जज साहेब, तुमच्यासमोर एक शेवटचा पुरावा सादर करायचा आहे असं म्हणून ती कोर्टाला सांगते. सगळ्यांना बरं वाटत की चला, कलाने काहीतरी एक पुरावा आणलेला. अर्जुन विचारतो, काय पुरावा आहे? मग कला अर्जुनच्या कानात सगळं सांगते की तिला ते काका कसे हियाच्या वेंडरच्या इथे सापडले आणि हे काका तिला पुरावा देणार आहेत. हे काका कोर्टामध्ये सगळी कबुली देणार आहेत. अर्जुन म्हणतो, ओके, मी बघतो, आणि कला जाऊन शेजारी बसून घेते. कला अद्वैतकडेच बघत असते. तिला अद्वैतची खूप काळजी वाटत असते. मात्र इकडे अर्जुनने सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करायचं तयार केलेलं असतं. अद्वैत ते डॉक्युमेंट्स घेतो आणि कोर्टात जमा करतो. अर्जुन म्हणतो, मेलॉर्ड, जे हिरे वेंडरकडून पास झालेले त्या कारखान्यामध्ये त्यांचे नाव आहे जयंत कदम. ते त्या कारखान्यात काम करत होते. मी त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतोय. जज साहेब म्हणतात, परवानगी आहे. अर्जुन म्हणतो, मेलॉर्ड, आणि जयंत कदम यांना विटनेस बॉक्समध्ये उभं राहण्यासाठी विनंती करतो. जेव्हा जयंत विटनेस बॉक्समध्ये येतात तेव्हा अर्जुन त्यांच्या समोर उभा राहतो आणि त्यांना प्रश्न विचारत असतो. अर्जुन त्यांना सांगतो, तुमची साक्ष खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जे काही माहिती असेल ते तुम्ही सगळं खरं कोर्टाला सांगा. तुमच्या या एकाख्या बोलण्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो, कोणाची तरी निर्दोषपणे सुटका होऊ शकते. मला सांगा, तुम्ही कारखान्यात इतक्या वर्ष काम करतायत, त्याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? जयंतकडे त्याचा आयडी कार्ड असतं. अर्जुन त्याचा आयडी कार्ड घेतो आणि कोर्टात जमा करतो. अर्जुन म्हणतो, बोला, तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला काय पुरावा द्यायचा आहे? द्या तुम्ही तुमचा पुरावा सादर करा. जयंत कदम म्हणतात, आमच्या मुख्य साहेबांना कुठल्यातरी 2 लोकांशी मी बोलताना ऐकलेलं होतं. अर्जुन म्हणतो, कुठले 2 लोक? तेवढा तेच राहुलला इकडे धक्का बसतो. राहुलला वाट, याने माझा तर चेहरा नाही पाहिलेला आहे. रोहिणी म्हणते, राहुल, हे सगळं काय ये? तुला एक कामही धड नीट करानी आलं का? आता त्यांनी तुझं नाव घेतलं, मग तू फसला ना? जयंत कदम म्हणतो, पण मग ते नेमकं काय बोलत होते हे मला नीट ऐकू येत नव्हतं, कारण ते लोक केबिनमध्ये होते. पण चांदेकरांच डील फ्रॉड करण्यामागे या 2 माणसांचा हात आहे असं मला वाटतं. खात्रीशीरपणे सांगू शकतोय, या डीलमध्ये या लोकांचा हात आहे. कलाला खूप बरं वाटत असतं की ते काका खरं आता सगळं कोर्टाला सांगत असतात. त्यांच्या बाजूने आता पुरावे येत असतात. अर्जुन विचारतो, ते 2 व्यक्ती कोण होती? माहिती आहे का? राहुल त्याचा चेहरा लपवत असतो. राहुलला काही कळत नसतं. राहुलला वाटत असतं, का जर यांनी माझा चेहरा पाहिला तर आता हा माझं नाव सांगून देईल कोर्टात, तरी सगळ्यांसमोर माझं सत्य उघडकीस येऊन जाईल. कला अद्वैतला सांगत असते, चांदेकर, तू काळजी नको करू, तू धीर धर. तेवढं जयंत कदम इकडे तिकडे पूर्ण कोर्टात बघत असतो की त्याला कुठे ते चेहरे दिसताय की नाही. तेवढ्यातच जयंत कदम म्हणतात, ते
दोघेही माणस दिसायला खूप चकाचक होते, कारण आमच्या ऑफिसमध्ये माणस येत नसतात, पण ही जी माणसं होती ना, त्यांनी साहेबांसारखे कपडे घातलेली होती. एकदम साहेबांसारखेच त्यांनी चोख कपडे घातलेले होती. शर्ट इस्त्री वगैरे मला ते नीट दिसले सुद्धा नाहीत. त्यांना बाहेर जाताना सुद्धा मी बघितलं नाही. त्यावेळेला त्याची तिकडे रोहिणी आणि राहुलला एकदम धीराचा श्वास घेतात. ते म्हणतात, ब्र झालया म्हातायाने, काय तुला पाहिलं नाही राहुल? आता तू वाचला नाही तर जर याने पाहिलं असतं ना, मग गेला असता तू जयंत कदम हणतो. पण एक मात्र नक्की आहे, या सगळ्या गोष्टीचा संबंध या दोघ माणसांशी जुळून येतो. या दोघ माणसांमुळेच हा सगळा घोटाळा झालेला दिसतोय मला. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच मिस्टर कदम, तुम्ही जाऊ शकता इथून. अर्जुन कोर्टाला सांगतो, त्या दोन व्यक्ती कोण होत्यात हे शोधण्यासाठी मला अद्वैत चांदणेकर यांची मदत लागणार आहे. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांची बेल मंजूर करावी, त्याशिवाय मला या व्यक्तींचा शोध लागणार नाही. दॅट्स ऑल माय लॉर्ड. आणि अर्जुन त्याच्या जागेवर जाऊन बसून घेतो. आता सगळे विचार करत असतात की जज साहेब त्यांचा काय निर्णय देतात. सगळे जज साहेबांच्याच निर्णयाची वाट बघत असतात. जज साहेब हे सगळे पुरावे व्यवस्थितपणे बघत असतात. सॉरी, सारडाच्या वकीलला वाटत असतं की अद्वैत काय आता याच्या सुटत नाही आता तेवढा तर जज साहेब म्हणतात, ठीक आहे, हा खूप एक ठोस पुरावा मिळालेला आहे. ज्या हियाच्या वेंडरच्या कंपनीत हा माणूस काम करत होता, त्याच वेंडरच्या एम्प्लॉयकडून आपल्याला हे सगळे हा एक ठोस पुरावा मिळालेला आहे. त्यामुळे आपण हा एक ठोस पुरावा समजू शकतो आणि या गोष्टीमुळे अद्वैत चांदेकर बाहेर असावेत आणि त्यांना बेल मिळावी असं मी जाहीर करतो. जेव्हा अद्वैतला बेल मिळते तेव्हा सगळ्यांना खूप भारी वाटतं. कलाला पण खूप आनंद होतो. आबांनाही खूप बरं वाटतं. सरोजही खूप खुश होऊन जाते. मात्र रोहिणी आणि राहुलच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेलेला असतो. तेवढ्या तिकडे जज साहेब म्हणतात, उद्या सकाळी 8 वाजता ते आपल्या घरी जाऊ शकतात. जज साहेब त्यांचे बेल मंजूर करून देतात. कला म्हणते, थँक्यू अंबाबाई, थँक्यू, तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे. माझा चांदेकर सुखरूप सुटून गेला. जज साहेब कोर्टाची वेळ आता संपलेली आहे असं जाहीर करून सगळ्यांना कोर्टातून जायला लावतात आणि जज साहेब तिथून जात असतात. अद्वैतलाही खूप बरं वाटत असतं की आता तो सुखरूप याच्यातून सुटतोय. अर्जुन सारडाच्या बकीला हात मिळवून आणि तिथून जात असतो. संगीता, कला, सरोज या सगळ्यांना खूप बरं वाटत असतं की अद्वैत आता बेल मिळणार आहे. रजनी म्हणते, देवी अंबाबाई तुझीच कृपा, तुझ्यामुळे सगळं शक्य झालं. कला अद्वैतला म्हणते, चांदेकर तुला मिळाली बेल, आम्ही सगळेच डोळे लावून बसलो होतो. तू कधी एकदा बाहेर येतोस याकरता मिळाली तुला एकदाची बेल. आता काही टेन्शन नाही, आता तुला पर्कमध्ये नाही जाऊ देणार. इन्स्पेक्टर म्हणतात, चला अद्वैत साहेब. इन्स्पेक्टर अद्वैतला घेऊन जात असतात. अद्वैत तिथून काही न बोलता निघून गेलेला असतो. त्या सगळ्या आलेल्या पुराव्यांचे हात जोडून तो धन्यवाद करतो आणि तिथून निघून जात असतो. तेवढ्यातच इकडे आबा कलाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, कला, सगळी परिस्थिती अगदी व्यवस्थित सांभाळलीस, मला अभिमान वाटतोय तुझा. तू खरंच सगळी परिस्थिती योग्य वेळेत येऊन सांभाळलेली आहे. आबासाहेब अर्जुनला म्हणतात, धन्यवाद अर्जुन, आज तू लय भारी काम केलेलं आहेस. अर्जुन म्हणतो, मी फक्त माझं कर्तव्य करत होतो आबा, हे माझं कर्तव्य तर होत आणि मला माहिती आहे की अद्वैतने काहीच चुकीचं काम केलेलं नाहीये आणि जे काम त्याने केलंच नाही त्याची शिक्षा मी त्याला काय होऊ देणार नाही. राहुल आणि रोहिणीला खूप राग येत असतो अर्जुनचा की हा कशाला आला असेल, इथे नसता आला तर परवडलं असतं. अर्जुन म्हणतो, आणि अद्वैतची बाजू सत्याची आहे तर आपल्याला बेल तर मिळणारच होती ना आबा. आता सगळे पुरावे आपल्या हाती लागले की हा केस संपेल आणि तो मुक्त होईल. आबा म्हणतात, ते आहेत, अंबाबाई पाठीशी आहे आपल्या. पण तुझं मनापासून आभार. अर्जुन म्हणतो, धन्यवाद काय आबासाहेब, चला आता मी इथून निघतो. काहीही
माझी मदत लागली तर मला फोन करा, येतो वहिनी आणि कला येतो म्हणून तिथून निघून जातो. कलाही म्हणतात उद्याची सकाळ होते आणि अद्वैत सुखरूप घरी येतो. असं झालं मला तर चयनच पटत नाही, कधी आपला अद्वैत घरी येईल हीच वाट बघते. सारखे डोळे गेट कडेच जात आहेत माझे. तर श्रीकांत म्हणतो आबा अद्वैतला बेल मिळाली हे खूप चांगलं झालेलं आहे. ब्रड बघा हे खरंच चांगलं झालं. आता आपल्याला अजून पुरावे मिळू शकेल. सॉरी आजी, लढाई तर आता आपली जिंकलोच आहे, त्याबद्दल काही वाद नाही. अर्जुन सारखा हुशार वकील आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. खरंच अर्जुन खरंच खूप चांगला वकील आहे. आबा म्हणता होय, खरंच अंबाबाई भक्तांच्या पाठीशी असते कायम. हेच खरं, अंबाबाईमुळेच हे सगळं शक्य झालं. अर्जुन सारखा एवढा चांगला वकील आपल्या बाजूने उभा आहे हेच खूप सत्य आहे. इकडे नैना, राहुल आणि रोहिणीची तोंड पडलेले असतात, त्यांना काही पटत नसतं. आबा म्हणतात बर आता अद्वैतला बेल मिळणार हे कोर्टाचं काम आहे, पण मग आता तिकडे काय कागदपत्र द्यायची, सया स्टॅम्प वगैरे हे समजा नीट बघा आणि व्यवस्थितपणे सगळ्या कागदपत्रांची काम करा. एकही चुकामुक व्हायला नको. आणि समजा कुठे काही अडचण आली तर अर्जुनला फोन करायचा. करा म्हणते बरोबर बोलताय तुम्ही आबा, तसंच करेल. आबा म्हणतात खरं तर आता मी हे तुला सांगायची गरजच नाहीये, कारण अद्वैतला सोडवण्याच्या मागे तुझा जास्त हात आहे, तुझी जास्त धडपड आहे. अद्वैतला सोडवण्यामागे हे सगळं तुझ्यामुळे तर शक्य झालं. वेळी तू पुरावे घेऊन आली म्हणून हे सगळं झालं. जोडीदाराने आपला सहचारी धर्म कसा निभवावा याच उत्तम उदाहरण आहेस तू. असा आबा कलाच कौतुक करत असतात. त्याला जरा पण एक पडू दिलंच नाही. पोरी तू शाब्बास, असा आबा कलाच कौतुक करत असतात. राबा म्हणतात हे आता नात म्हटल्यावर रुसवे फूग भांडण हे होणारच आहेत. अगं पण त्याच्या नात्याची चव वाढते माहिती आहे का तुला? आण वेळ पडली की समजा बाजूला ठेवून एकमेकांसाठी उभं राहणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि तुम्ही एकमेकांसाठी उभे आहेत तर ही गोष्ट हे दाखवते की तुमच्या दोघांच नातं किती घट्ट आहे. सरोजला काही आवडत नसतं. आबा त्या दोघांच्या नात्याचं कौतुक करत असतात. इकडे रोहिणी मात्र राहुलकडे खूप रागाने बघत असते. व्यवस्थित काम केलेलं नसतं. आबा म्हणतात आता अशीच त्याच्या सोबत कायम रा. कला म्हणते हो आजोबा. आबा म्हणतात ब्र चला आता उद्या लय महत्वाचा दिवस आहे, कामाला लागूया. आणि उठून सगळे घरामध्ये जात असतात. जेव्हा सगळे घरातून निघून जातात तेव्हा तिच्या मागे सरोज उभी असते. हे काय कलाच लक्षण नसतं त्याच्याकडे. कला म्हणते आजोबा मी चांदेकरला जे वाचवण्याचा प्रयत्न करते तो फक्त माझा वरवरच्या बचावे. माझ्या चुकीमुळे खरंतर चांदेकरला हे सगळं भोगावं लागतं. मी चुकलो नसतं तर हे सगळं झालंच नसतं. हे सगळं एकदा नीट चेक करायला पाहिजे होतं. आणि कला तिथून निघून जात असते. ती म्हणते माझ्या चुकीमुळे चांदेकरला हा सगळा त्रास सहन करावा लागतोय. आणि सरोजने हे सगळं ऐकून घेतलेलं असतं. कला रात्री तिच्या झोपण्यासाठी खाली चट टाकत असते, त्यावर उशी ठेवत असते, चादर ठेवत असते आणि विचार करत असते. तिच्या मनात हाच विचार असतो की आता चांदेकरला या केसमधून निर्दोषपणे कसं काय पाडायचं. आणि तिला मग त्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे तिची चुकी झाली. ज्या तिला सरोजने सांगितलं असतं की हे सगळे तुला लिस्टप्रमाणे सगळे दागिने व्यवस्थित चेक करायचे आहेत, एकदा बघून घे. तेवढ्यातच कला फोन आलेला असतो आणि इमर्जन्सीमुळे तिला खाली बोलवून घेतात आणि कला दागिने चेक करताच तिकून निघून गेलेली असते. आणि ते दागिने तिच्याकडून चेक करायचे राहून गेलेले असतात. कारणांमुळे अद्वैत फसून गेलेला असतो आणि तिला जज साहेबांचंही बोलणं आठवत असतं की जज साहेब म्हणालेले असतात की मी अद्वैत चांदेकरची बेल ही मंजूर करतो, उद्या सकाळी 8 वाजता ते जाऊ शकताय तिथून. कला म्हणते अंबाबाईच्या कृपेने सगळ्या गोष्टी झाल्या आणि बेल मिळाली, पण मग हे सगळं माझ्या वेंधळेपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. माझ्यावर जबाबदारी दिल्यावर मी या बाबतीत खूप काळजी घ्यायला हवी होती. अजूनही मला कळत नाहीये चांदेकरांकडून खोटे जातीलच कसे.
मला या गोष्टीचा काही कळतच नाहीये, यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे आणि कला झोप येत असते आणि कला विचार करता करता खुर्चीवरती झोपून जाते. अद्वैत घरी आलेला असतो. राहुल त्याच्या मोबाईलमध्ये गेम खेळत असतो. रोहिणी, सरोज, सोहम आणि अनामिका तिथे असतात. अद्वैत इकडे तिकडे चक्कर मारत विचारच करत असतो. सगळे विचार करत असतात की अद्वैतन काही बोलता काय विचार करतोय. सगळ्यांच्या मनात हाच विचार असतो. तेवढा तिथे आबा येतात आणि म्हणतात की अद्वैत, अरे तू कोणाची वाट बघतोय. अद्वैत म्हणतो, आबा मी तुम्हाला सगळं सांगतो, तुम्ही बसा ना, प्लीज बसा, सगळं सांगतो मी तुम्हाला. हळूवार. तेवढाच सोहम अनामिकाला सांगत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे. अनामिका म्हणते, अरे असेल काही, आता मला पण माहिती नाही. सोहम याबद्दल काय सगळे वाट बघत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे आणि अद्वैत कोणाची वाट बघतोय, काय विचार करतोय अद्वैत, हे सगळे लोक विचार करत असतात. तेवढ्यात कला घरात आलेली असते. अद्वैत खरंतर कलाचीच वाट बघत असतो. जेव्हा कला घरात येते तेव्हा सगळेजण एकदम शॉक होऊन जातात की कला घरात आलेली आहे. असं सगळेजण खूप खुश होत असतात. अद्वैत म्हणतो, ब्र झालं तू आलीस, मला खूप बरं वाटलं तू आज. ऍक्च्युअली मला तुला काहीतरी सांगायचं आहे. कला म्हणते, बोल ना चांदेकर. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, एक सेकंड. अर्जुन त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि कला म्हणतो, मला तुला थक्यू म्हणायचं आहे. तेवढ्यातच आबांना खूप बरं वाटतं की अद्वैत थक्यू म्हणतोय. रोहिणी, राहुलच्या होश उडून जातात की हे सगळं काय चाललेलं आहे. अद्वैत म्हणतो, तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी मनापासून तुझं थस करा, मनापासून थक्यू. सोहम आणि अनामिकाला खूप भारी वाटत असतं की अद्वैत कलामध्ये सगळं व्यवस्थित होत येते. सरोज मात्र काही बोलत नसते, ती फक्त ऐकत असते. अद्वैत म्हणतो, माझ्या आयुष्यातला प्रत्येक चढ उतारामध्ये तू कायम माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. इथून पुढे पण तू अशीच माझ्या पाठीशी उभी राहा, तू अशीच माझ्या पाठीशी आयुष्यभर उभी राहा, हेच मी तुझ्याकडे मागतो. आणि त्याचा हात पुढे करतो. सगळे विचार करत असतात की कला त्याला हात देते की नाही. अद्वैत म्हणतो, देशील ना मला आयुष्यभरासाठी साथ. कला त्याच्याकडेच बघत असते आणि तिला खूप छान वाटत असतं. कला विचार करत असते की आता हो सांगते आणि कला त्याला हो म्हणून तिचा हात त्याच्या हातात देते. सगळे खूप खुश होऊन जातात की आता कला आणि अद्वैतमध्ये सगळं व्यवस्थित झालेलं आहे. कला हळूवारपणे तिचा हात अद्वैतच्या हातात देते. अद्वैतलाही खूप बरं वाटत असतं. तो तिचा हात एकदम घट्ट पकडून घेतो. तेवढा त्यात सगळे टाळ्या वाजायला लागतात. राहुल आणि रोहिणी एकदम उठून उभे राहतात. त्यांना धक्काच वाजतो. आबा देखील शिट्ट्या वाजायला लागून जातात. सगळ्यांना इतका आनंद होत असतो की सगळे आनंदाच्या भरात खूप टाळ्या वाजत असतात आणि कला तिचा दुसरा हात त्याच्या हातात ठेवते. तेवढ्यातच कला आठवत की अरे मी तर स्वप्न बघते. कला हे सगळं स्वप्न बघत असते. ती अद्वैत आणि तिच्या बाबतीतही तिला एकदम गोड स्वप्न पडलेलं असतं. कला विचार करते की अगं कला, तुला काय होतं, अस काही स्वप्न काय पडते, जाऊ दे, जास्त विचार नको करू. आणि ती पाणी घेऊन पाणी पिऊन घेते. तिला खूप अतिशय सुंदर स्वप्न पडलेलं असतं. कला म्हणते, तांदेकर खरंच मनापासून सॉरी, माझ्या डोक्यातून घडलेला प्रकार जातच नाहीये, काय करू मी आता, माझ्यामुळे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, माझ्यामुळे तुला त्रास झालेला आहे. सकाळी अद्वैत घरी आलेला असतो. आबा तुळशीचा पाया पडतात. सगळे जण बाहेर उभे असतात. बाबा म्हणतात, अद्वैत तुझं नशीब खूप चांगलं आहे बाबा, त्रिशक्तीचा खंबीर पाठिंबा आहे तुला म्हणून तर हे सगळं झालेलं आहे आणि तू एवढ्या मोठ्या गुन्ह्यातून सुखरूपपणे तुला आता बेल मिळालेली आहे आणि याच्यातून तुझी सुटकाही लवकरात लवकर होईल, मला खात्री आहे. आबा म्हणतात, अंबाबाई पाठीशी आहे, पण तुझी आई सरोज आणि तुझी बायको कला त्या दोघीने तुला सोडवण्यासाठी लय परिश्रम घेतलेले आहेत. अरे अर्जुन, तुझी केस लढायला आला होता, तो घरातनं पोराला पोलीस घेऊन जाताना बघितल्यावर आमचा अवसानच गळला, पण या दोघी खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांनी हार मानली नाही.
त्यांनी नको नको ते वाटेल ते प्रयत्न केले. पुढे काय करायचं, कोणाला संपर्क करायचा या समद्यांचा विचार केला त्यांनी आणि डगमगता तुला बाहेर काढलं. खरंच या दोघांचा खूप मोठा वाटा आहे याच्यात. आबा सरोजनी कलाच खूप कौतुक करत असतात. रोहिणी राहुलला काय पटलेल नसत. आबा म्हणतात जाऊ दे, जे झालं ते गंगेला मिळाला. आता जे झालं त्याचा नैराश्य येता कामा नये, अजिबात येता कामा नये. उलट ते कसम खोडून काढता येईल ते पाहिलं पाहिजे आपण. आता नाही का, सोहम म्हणतो. दादा वेलकम बॅक. आबा म्हणतात चला आता आत चला. अद्वैत देवाच्या पाया पडून घे आणि सगळे जात असतात. तेवढ्यात कला म्हणते थांबा आजोबा, घरात कुणीही जाऊ नका. तुम्ही जरी म्हणत असाल ना की झालं गेलं, गंगेला मिळालं, तर ते मला मान्य नाही. हे सगळं कोणी केलं आहे, काय केलं आहे, त्या व्यक्तीला चाळणेकरांबरोबरच असं करून काय मिळालं, त्याला काय फायदा झाला, त्यांना काय फायदा झाला, हे जाणून घेतल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही आहे. मला माहिती आहे जे कोणी केलेलं आहे ते आपल्या जवळच्याच व्यक्तीने केलेला आहे. त्याचा शोध मी लवकरात लवकर घेणारच. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत कला अद्वैतला सॉरी म्हणण्यासाठी आलेली असते. कला मनातल्या मनात विचार करत असते, जर मी झाला गेल सगळं विसरून याला सॉरी म्हणाली तर बरा झाडावर चढायचा. अद्वैतही मनातल्या मनात विचार करत असतो, हिच्यामुळे माझा जामीन झाला, पण मग हिला असा सहजच क्यू म्हणालो तर अति आगाव, लगेच एटिट्यूड दाखवायची मला. कला म्हणते काय? तेवढ्यातच अद्वैत म्हणतो कुठे काय? कला म्हणते अरे बोल. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो तू बोल. कला म्हणते मी तुला सॉरी म्हणणार नाहीये. अद्वैत म्हणतो मी सुद्धा तुला थ्यू हणार नाहीये. तेवढ्यातच कला म्हणते तू थ्यू मी सॉरी. अद्वैत म्हणतो मी थ्यू तू सॉरी. असं दोघांचे भांडण चालू असतात. तेवढ्यातच इकडे धोबीवाला कपडे धुवायला घेऊन जात असतो. तेवढ्यातच राहुलच्या खिशातून एक चिठ्ठी तिथे पडलेली असते. ती चिठ्ठी दुसरी काही नाही तर हियांच्या वेंडरची पावती असते. तर ती चिठ्ठी तिथे जाते आणि कला उचलत असते. तेवढ्यातच राहुलला आठवतं की ती हियाच्या वेंडरची पावती असते आणि राहुल ती चिठ्ठी तिच्याकडे घ्यायला जाणारच. तेवढ्यातच ती चिठ्ठी कणाने वाचून घेतलेली असते. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.